This question is on area under the curve. Here, R denotes the set of all real numbers. We have to find area of the region bounded by these four regions. We have to start by drawing the graphs of these four curves. X equals 0, which is the y-axis itself. Y equals 1 by x, which is a rectangular hyperbola. 5x minus 4y minus 1 equals 0, which is a straight line whose region is towards the non-origin side, and 4x minus 4y minus 17 equals 0, which is also a straight line whose region is towards the origin side of this line. We have to find the common region of all these four curves and find its area. Hello friends, you are watching Mathematics channel Number Collage. या प्रश्नात आपल्याला एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय या चार कन्स्ट्रेंट्स, एक म्हणजे एक्स पॉझिटिव्ह म्हणजेच वाय ॲक्सिसच्या उजवीकडचा रिजन, वाय ग्रेटर दॅन 1/x कर्व म्हणजेच ही कर्व आणि तिच्या नॉन ओरिजिन साईडचा रिजन घ्यायचा आहे म्हणजेच हा रिजन. त्यानंतर 5x minus 4y minus 1 greater than 0 म्हणजे ही लाईन तिच्या नॉन ओरिजिन साईडचा रिजन, हा इथं ओरिजिन आहे म्हणजेच हा रिजन. शेवटी 4x plus 4y minus 17 less than 0 म्हणजेच ही लाईन आणि या लाईनच्या ओरिजिन साईडचा रिजन म्हणजेच हा रिजन. आणि या सगळ्या ग्राफ्सने बाउंडेड रिजन हा आहे ज्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. सगळ्या आवश्यक पॉईंट्सना आता नावं देऊया. ए, बी, सी, डी, ई आणि हा पॉईंट एफ. आपल्याला हवा असलेला एरिया असेल एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD प्लस एरिया ऑफ ट्रॅपेझियम PEFC मायनस एरिया अंडर द कर्व y इक्वल्स 1/x. इथं आपण हे स्ट्रेट लाईनचे ग्राफ्स कसे काढायचे ते बघितलेलं नाही आहे, कारण ते तुम्हाला माहीत आहे. y0 टाकला की x ॲक्सिसवरचा पॉईंट मिळतो आणि x0 टाकला की y ॲक्सिसवरचा पॉईंट मिळतो. हे दोन पॉईंट्स जोडले की स्ट्रेट लाईनचा ग्राफ मिळतो. दुसरं y इक्वल्स 1/x चा ग्राफ कसा काढला हे आपण बघितलं नाही. याचा ग्राफ फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये या कर्व सारखा येतो, पण x पॉझिटिव्ह असल्याने फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्येच कर्व आपल्याला विचारात घ्यायची आहे, त्यामुळं इथं एकच कर्व दाखवली आहे. आता आपल्याला या पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स लागतील. त्यासाठी या दोन स्ट्रेट लाईन्स आपल्याला सोडवाव्या लागतील. 5x minus 4y equals 1, 4x plus 4y equals 17. ॲड केल्यावर 4y कॅन्सल होईल, 9x 18 मिळेल म्हणून x 2, हे 2. x इक्वल्स 2 या पहिल्या इक्वेशनमध्ये घातल्यावर 5 2 are 10 minus 1 equals 4y मिळेल, त्यावरून y मिळेल 9/4. तेव्हा b चे कोऑर्डिनेट्स 2, 9/4. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स काढायला या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनमध्ये y इक्वल्स 1/x ठेवूया, म्हणजे 5x minus 4 into 1/x इक्वल्स 1. ट्रायल अँड एररनी x इक्वल्स 1 टाकला तर y 1 मिळतो, हा 1. म्हणून ए चे कोऑर्डिनेट्स होतात 1, 1. शेवटी या ई चे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी या लाईनच्या इक्वेशनमध्ये y इक्वल्स 1/x ठेवूया. 4x प्लस 4/x इक्वल्स 17. इथे सुद्धा ट्रायल अँड एररनी x इक्वल्स 4 ठेवल्यावर y इक्वल्स 1/4 मिळतो. म्हणून ई चे कोऑर्डिनेट्स होतात 4, 1/4. आता आपल्याला ज्या वेगवेगळ्या लेंथ्स लागणार आहेत त्या इथं लिहूया. लेंथ AD 1 असेल, लेंथ BC 9/4, EF 1/4, DC 1 आणि CF 2. या वेगवेगळ्या लेंथचा वापर करून आता आपण एरिया ऑफ रिजन काढूया. एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD हाफ इंटू 1 plus 9/4 into 1 plus area of trapezium BEFC half into 9/4 plus 1/4 into 2 minus integral 1/x dx from 1 to 4. आता हा हिशोब इथं लिहूया. हे होईल 13/8 प्लस हे होईल 20/8
मायनस या इंटिग्रलची व्हॅल्यू ln4 हे होईल 33/8 मायनस ln4. इथं 33 आहे त्यामुळं हा करेक्ट ऑप्शन येईल 33/8 minus ln4. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.